विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण तत्पुरुष समास म्हणजे काय ते समजावून घेणार आहोत. समासाचे 4 प्रकार आहेत आणि ते कसे निश्चित झालेले आहे हे तुम्हाला माहित आहे. पहिला समास अव्ययीभाव समास म्हणजे काय ते आपण समजावून घेतलेले आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रकार जो आहे तो समजावून घेणार आहोत आणि तो आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास तुम्हाला माहीतच आहे की सामासिक शब्दांमध्ये 2 शब्द असतात आणि या 2 शब्दांना आपण पदे असं म्हणतो. आणि जेव्हा पहिलं पद महत्वाचं असते तेव्हा त्याला आपण अव्ययीभाव समास म्हणतो. जेव्हा पहिलं पद महत्वाचं असते तेव्हा त्याला आपण अव्ययीभाव समास म्हणतो. आणि जेव्हा दुसरं पद महत्वाचं असते तेव्हा आपण त्याला तत्पुरुष समास असे म्हणतो. तत्पुरुष समास म्हणजेच ज्या सामासिक शब्दामध्ये दुसरं पद म्हणजे हे महत्वाचं असेल तर तो तत्पुरुष समास असतो. आपल्या पुस्तकातली काही उदाहरणं पाहू. पेज नंबर 118 वर खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचे आहेत आणि त्याखाली अधोरेखित करायचे, अंडरलाईन करायची आहे. मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लोकार्पण हा जो शब्द आहे हा सामासिक शब्द आहे म्हणून त्याखाली अंडरलाईन करा. दुसरं वाक्य आहे सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. यामध्ये सुप्रभाती हा जो शब्द आहे हा सामासिक आहे. सामासिक आहे म्हणजे हा 2 पदांनी बनला आहे. सु आणि प्रभात असे 2 शब्द त्यामध्ये आहेत. चांगली प्रभात या अर्थाने त्याचा आपण विग्रह करू चांगल्या सकाळी किंवा चांगल्या पहाटे. सुप्रभाती खाली सुद्धा अंडरलाईन करा. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं वाक्य पहा. शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. इथे त्रिकोण हा जो आहे हा शब्द सामासिक आहे. 3 कोण, त्रिकोण म्हणजे 3 कोण. 3 हा एक शब्द, कोण हा दुसरा शब्द, त्रिकोण. तर पहा आता ही जी उदाहरणे आहेत ही तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. कारण येथे लोकार्पण हा जो शब्द आहे या शब्दांमध्ये लोक आणि अर्पण असे 2 पदे आहेत. तर यातील अर्पण या शब्दाला जास्त महत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो दुसरं पद जास्त महत्वाचं आहे आणि जर दुसरं पद महत्वाचं असेल तर तो आहे तत्पुरुष समास. सुप्रभाती या शब्दामध्ये सुद्धा महत्व
प्रभातला आहे. कशी प्रभाती? सुप्रभाती. या शब्दामध्ये सुप्रभात, सु म्हणजे चांगली आणि प्रभात म्हणजे सकाळ. तर यामध्ये सकाळ, ह्या प्रभात हा जो शब्द आहे हा महत्वाचा आहे, याला जास्त महत्व आहे, म्हणून हा सुद्धा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. त्रिकोण, त्रिकोण मध्ये सुद्धा तीन कोणांचा समूह. त्रिकोण म्हणजे काय? तर तीन कोणांचा समूह. त्याचा विग्रह आपण कसा करू? विग्रह सुद्धा करता आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, म्हणून त्रिकोण या शब्दाचा विग्रह कसा करू? तीन कोणांचा, तीन कोणांचा. तर कोण, कोण या शब्दाला जास्त महत्व आहे, म्हणून हा तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता पाठ्यपुस्तकामध्ये पहा काही एक तक्ता पूर्ण करायचा आहे. राजाची आज्ञा, याचा सामासिक शब्द काय होईल? याचा सामासिक शब्द असा होईल राजाज्ञा. राजाज्ञा म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे, याचं फोड करताना, याचा विग्रह करताना आपण काय म्हणू? राजाची आज्ञा. आणि याच्यामध्ये आज्ञा हे जो दुसरा शब्द आहे याला जास्त महत्व आहे. कोणाची आज्ञा? राजाची आज्ञा. राजाची काय? तर आज्ञा. राजाची आज्ञा, राजाचा आदेश, यामध्ये आज्ञाला जास्त महत्व आहे. आणि म्हणून हा तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. किंवा आपल्या पुस्तकामध्ये दुसरं दिलेलं आहे 8 अंगांचा समूह. मग त्याचा सामासिक शब्द काय तयार होईल? 8 अंगांचा समूह. त्याचा सामासिक शब्द असा तयार होईल अष्टांग. कसा? अष्टांग म्हणजे 8 अंगांचा समूह. तर अष्टांग यामध्ये जो अंग हा शब्द आहे, किती अंग? किती अंग? 8 अंग, बरोबर. तर अंग हे पद महत्वाचं आहे आणि म्हणून हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. किंवा उत्तम असा पुरुष, याचा सामासिक शब्द काय होईल? उत्तम असा पुरुष. त्याचा सामासिक शब्द असा होतो पुरुषोत्तम. पुरुषोत्तम. श्रीरामाला सुद्धा आपण पुरुषोत्तम असं म्हणतो, कारण तो उत्तम असा पुरुष होता. समाजातला एक तो चांगला व्यक्ती म्हणून, आदर्श व्यक्ती म्हणून आपण रामाकडे पाहतो आणि म्हणून रामाला पुरुषोत्तम असे म्हणत होतो. यामध्ये सुद्धा उत्तम याला जास्त अर्थ, जास्त महत्व आहे आणि म्हणून हा तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. याप्रमाणेच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र, यामध्ये सुद्धा राष्ट्र या शब्दाला जास्त महत्व आहे. महा म्हणजे मोठे किंवा महान, बरोबर आहे. मोठे किंवा महान असे काय? तर राष्ट्र, म्हणून ते महाराष्ट्र. म्हणून ते महाराष्ट्र. तर या राष्ट्र या शब्दाला, या पदाला जास्त महत्व आहे आणि म्हणून ते तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. किंवा महादेव या शब्दाचा विग्रह आपण महान असा देव करू. महान असा देव. यामध्ये सुद्धा दुसरा जो पद आहे देव, याला जास्त महत्व आहे आणि म्हणून याला जास्त महत्व असल्या कारणामुळे ही तत्पुरुष समासाची उदाहरणे आहे. तत्पुरुष समासाची उदाहरणे ही ठरतात जेव्हा दुसरं पद महत्वाचं असते. तत्पुरुष समास. जेव्हा दुसरं पद महत्वाचं असते तेव्हा, पहिलं पद महत्वाचं असते तेव्हा अव्ययी भाव आणि दुसरं पद महत्वाचं असते तेव्हा तत्पुरुष समासाचं ते उदाहरण असते. विद्यार्थी मित्रांनो यावरून आपल्या असं लक्षात येते
की ज्या समासातील दुसऱ्या पदाला महत्व आहे व अर्थाच्या दृष्टीने हा शब्द गाळलेला असतो. जसं की लोकार्पणमध्ये पहा, लोकार्पणमध्ये काय गंमत आहे? लोकार्पण या शब्दामध्ये काय गंमत आहे? या शब्दामध्ये गंमत अशी आहे, लोक आणि अर्पण याच्यातला जो अर्पण आहे, अर्पण यातला हा गाळलेला आहे. म्हणजे असं अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द असतो. हे तत्पुरुष समासाचं लक्षण आहे. हे तत्पुरुष समासाचं लक्षण आहे. असं जेव्हा तुम्हाला हे गाळलेलं दिसेल तेव्हा असं समजायचं की इथं तत्पुरुष समास आहे. हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या तासाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समासाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत आणि तो तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास आपण पाहणार आहोत. मला असं वाटते आपल्याला द्वंद्व समासाच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर नाही, तत्पुरुष समासाचे उपप्रकार आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढच्या तासाला, पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार आहेत. ते उपप्रकार विद्यार्थी मित्रांनो आपण असं करू, पुढच्या तासाला न समजून घेता याच तासाला आपण ते कंटिन्यू करू, काही हरकत नाही. कारण म्हणजे एका समासाला एक व्हिडिओ आपला तयार होतो. जर आपण उपप्रकारांचे आणखी व्हिडिओ केले तर मग व्हिडिओची संख्या आणखी वाढेल आणि मग कदाचित त्यामुळे गोंधळही होईल. तर तेव्हा आपण असं करू की याच व्हिडिओमध्ये तत्पुरुष समासाचे जे उपप्रकार आहेत, विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास, हे काय प्रकार आहेत किंवा हे कसे ओळखायचे याचा अभ्यास आपण याच व्हिडिओमध्ये करू. ठीक आहे, पुढे चालू ठेवू. विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समासाचे 3 प्रकार आहेत. 3 हे उपप्रकार आहेत. त्यामध्ये एक येतो विभक्ती तत्पुरुष. हा पहिला. दुसरा आहे कर्मधारय समास, कर्मधारय. आणि तिसरा आहे द्विगु समास, द्विगु समास. असे विद्यार्थी मित्रांनो तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार पडतात. यामधला पहिला विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह करताना, सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर एखाद्या विभक्तीचा वापर करावा लागत असेल किंवा काही वेळा काही शब्दयोगी अव्यय वापरली जात असतील तर ती अव्यये ज्या विभक्तीचे कार्य करतात ते अव्यये जर विभक्तीचे कार्य करत असतील तर तो विभक्ती तत्पुरुष समास असतो. लक्षात घ्या. समजायला हे थोडंसं तुम्हाला कठीण वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल काय सर हे तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास
याचा व्यवहारात काही उपयोग आहे काय, हा असा तो तसा, हा असा ओळखायचा तो तसा ओळखायचा, हे कशाला शिकवतात? हे व्याकरण असंच बोर असते. हे शिकून काही उपयोग असतो का? प्रत्यक्ष जीवनामध्ये याचा काही वापर आहे का? मला माहिती आहे काही वापर नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहित पाहिजे की व्याकरणाच्या माध्यमातून तुमची बुद्धिमत्ता हुशार होते. आता तुम्ही म्हणा सर व्याकरणाचा आणि बुद्धिमत्ता हुशार होण्याचा संबंध काय? तर तुम्हाला साधं उदाहरण देतो. सध्या मीडियामध्ये सुशांत सिंग राजपूत नावाच्या एका अभिनेत्याच्या मृत्यूची धुळवड चाललेली आहे. कोणी म्हणते आत्महत्या केली, कोणी म्हणते हत्या केली. मग वेगवेगळे तर्क दिले जातात. तर समजा जर तुम्हाला CBI ऑफिसर व्हायचं असेल, पोलीस व्हायचं असेल, तर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे? तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की विष म्हणजे काय असते, विषाचे प्रकार कोणकोणते, ते कोणत्या कोणत्या माध्यमातून दिले जातं, हे सर्व माहित पाहिजे. म्हणजे प्रकार आलेच ना तिथं, व्हरायटी आली ना तिथं, म्हणजे ते याची सगळी या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला व्हावी. हे सर्व टेक्निकल नॉलेज तुमच्या बुद्धिमत्तेला प्राप्त व्हावं म्हणून हे शिकवलं जातं. किंवा हा प्रकार काय, हा प्रकार काय, हा कसा वेगळा, हा याच्यापेक्षा कसा वेगळा. म्हणजे हे सगळं आपल्याला व्यवहारामध्ये एका वेगळ्या रूपाने वापरावं लागतं आणि म्हणून ते आपण शिकलो पाहिजे. हा शिकवण्याचा काही असाच हेतू नाही आहे. आपण असं म्हणून बरेचदा दुर्लक्ष करतो. बरेचदा व्हॉट्सअपवर एखादा जोक येतो की ते लसावी शिकवणारे मसावी शिकवणारे शिक्षक मला सापडले पाहिजे, त्यांना मी विचारेल की त्यांचा व्यवहारात काय उपयोग असतो. म्हणजे एका अर्थाने आपण ते शिकण्याला कमी लेखतो. किंवा हे आम्हाला कशाला शिकवलं, 3च्या डोक्यावर 2, मग त्याचा अर्थ काय झाला, एक्सची किंमत काढा. प्रत्यक्ष जीवन जगताना तर आम्हाला कधी एक्सची किंमतच नाही काढायला लागली. जीवनात तर त्याचा काहीच उपयोग पडला नाही, मग कशाला आम्हाला शिकवलं शाळेत असताना. असे काही विचार तुमच्या मनात जर येत असतील तर ते बाजूला सारा. सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये एका वेगळ्या रूपाने आपण शिकायचं असतं, त्याचा वापर करून घ्यायचा असतो. आणि म्हणून हे असं असतं, म्हणून हे शिकवलं जातं. या सर्व शिकवण्याचा मागचा हेतू हा आहे की तुमच्या बुद्धिमत्तेला वळण लागलं पाहिजे, तांत्रिक वळण मिळालं पाहिजे, त्याची स्मरणशक्ती वाढली पाहिजे, त्याची क्रियाशीलता वाढली पाहिजे. आणि क्रियाशीलता जर वाढवायची असेल तर मराठी व्याकरण व्यवस्थितपणे समजावून घ्या. इथे हेही समजावून घ्या की तत्पुरुष समास आपण कोण्या समासाला म्हटलं, कोण्या सामासिक शब्दाला म्हटलं, ज्या सामासिक शब्दामध्ये दुसरे पद महत्वाचे असते तो तत्पुरुष समास. पुन्हा तत्पुरुष समासाचे किती प्रकार असतात, तर तत्पुरुष समासाचे 3 प्रकार असतात. मग तत्पुरुष समासाचे 3 प्रकार कोणते? त्यातला पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा कर्मधारय समास आणि तिसरा द्विगु समास. हे माहित पाहिजे. मग द्विगु समास हा कोणता समास आहे, असा जर समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही असं म्हणता कामा नये की द्विगु समास हा एक अव्ययी भाव समास आहे. अव्ययी भाव समास नाहीये तो. द्विगु समास हा एक तत्पुरुष समास आहे. म्हणजे असा सामासिक शब्द आहे की ज्या सामासिक शब्दामध्ये दुसऱ्या पदाला प्राधान्य दिलेलं असते, ज्या समासातील दुसरं पद महत्वाचं असते. हे चटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे काय चुकीचं काय योग्य, इतकी तीक्ष्ण बुद्धिमत्ता तुमची झाली पाहिजे. म्हणून हे व्याकरण शिकवलं जातं, ते तुम्ही शिकले पाहिजे. तर पहा, मग आता आपण आलो पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास. मग सर आता विभक्ती तत्पुरुष समास आहे कसं म्हणायचं? सॉरी, एखाद्या सामासिक शब्दामधील दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून तिथं तत्पुरुष समास आहे हे आम्हाला समजलं.
पण पुन्हा त्यामध्ये आता विभक्ती तत्पुरुष समास हा आहे, हे कसं ओळखायचं? तर हे ओळखण्याची खूण अशी आहे की जेव्हा तुम्ही त्या सामासिक शब्दाचा विग्रह कराल तेव्हा प्रत्ययाऐवजी काही वेळा शब्दयोगी अव्यय वापरले जातात, तेव्हा तो विभक्ती तत्पुरुष समास असतो. किंवा असंही होतं की कोणत्या तरी विभक्तीचा वापर केला जातो, म्हणजे त्या समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा वापर केलेला असतो. आता पुन्हा तुमचं सर आता तुम्ही आता सांगत होते ठीक आहे, आता ही विभक्ती कुठून आली? तर त्याचं फार टेन्शन घेऊ नका, फक्त एवढं लक्षात ठेवा किंवा विभक्तीचा फोड करत असताना वापर केला जातो, किंवा फोड करत असताना जर विभक्तीचा वापर केला असेल, फोड म्हणजे विग्रह, विग्रह करताना जर विभक्तीचा वापर केला जात असेल किंवा अशा शब्दयोगी अव्ययाचा वापर केला जात असेल की ते अव्यय विभक्तीचे कार्य करतात, असं जर होत असेल तर तिथे विभक्ती तत्पुरुष समास आहे असं आपण म्हणायचं. पेज नंबर 118 वर पहा, तुम्हाला दिलेला एक तक्ता, त्या तक्त्यामध्ये एक सामासिक शब्द दिलेला आहे लोकप्रिय. काय दिलेला आहे? लोकप्रिय हा शब्द दिलेला आहे. लोकप्रिय आपण फळ्यावर पहा, स्क्रीनकडे तुम्ही पाहू शकता, लोकप्रिय. आता लोकप्रिय या शब्दाचा विग्रह कसा केला आहे? लोकांना प्रिय, लोकांना प्रिय, बरोबर. आता इथे हा जो ना आहे हा विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय आहे न. दुसरा शब्द काय पहा, कष्ट साध्य, कष्टाने साध्य. कष्ट तुम्हाला शब्द माहित आहे, साध्य हा शब्द तुम्हाला माहिती आहे, पण तो नेने जोडला गेला, ने. या विभक्ती दर्शक अव्ययाने प्रत्ययाने तो जोडला गेला, विभक्ती प्रत्ययाने तो जोडला गेला. ने हा एक विभक्ती प्रत्यय आहे, तुम्हाला माहिती आहे. चा, ची, चे हे विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणून विभक्तीचे प्रत्यय सुद्धा तुम्ही शिकलेले आहात. जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही मागच्या इयत्तांचं पुस्तक पडताळून पाहू शकता आणि तिकडे जाऊ शकता आणि त्याचं ज्ञान प्राप्त करू शकता. अधिकचं ज्ञान प्राप्त केल्याने ते वाया जात नाही, हे मी तुम्हाला अगोदरच्या तासामध्ये सांगितलेलं आहे. आणि माहीत नसेल तर आपल्याला माहीत नाही याची लाजही वाटून घेऊ नये, हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलेलं आहे. तर ने हा तिथं विभक्ती दर्शक प्रत्यय आलेला आहे. चोर भय हा एक शब्द आहे दिलेला, तिसरा शब्द सामासिक शब्द आहे. चोर भय, चोरापासून भय. त्यामध्ये जो पासून हा शब्द आहे हा विभक्ती प्रत्यय आहे. घर मालक या शब्दाचा विग्रह तुम्ही कसा कराल? घराचा मालक. यामधला जो चा हा शब्द आहे हा विभक्तीचा प्रत्यय आहे. आणि म्हणून ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं विभक्ती तत्पुरुष समासाची आहेत. आलं का लक्षात? नाट्यगृह, त्याचा विग्रह पुस्तकात पहा कसा दिलेला आहे. नाट्यगृह, नाट्यासाठी गृह, नाट्यासाठी गृह असा तो दिलेला आहे. आता नाट्यासाठी गृह, इथं तर साठी हा जो शब्द आहे हा विभक्तीचा प्रत्यय आहे. विद्यार्थी मित्रांनो, सहावा शब्द काय दिलेला पहा. सहावा शब्द दिलेला आहे वनभोजन. वनभोजन, वनातील भोजन. तर हा जो ल आला आहे हा विभक्तीचे काम करतो आहे. म्हणून इथं तुम्हाला लिहायचं आहे की विभक्तीचे प्रत्यय किंवा विभक्तीदर्शक अव्यय कोणते? तर लोकांना प्रिय मध्ये ना, कष्टाने साध्य ने, चोरापासून मध्ये पासून, घराचा मालक मध्ये चा, नाट्यासाठी गृह मध्ये साठी आणि वनातील साठी ल हा हे विभक्तीचे प्रत्यय किंवा विभक्तीदर्शक अव्यय आहेत. हे तुम्हाला इथं लिहायचं आहे.
आणि म्हणून हे जे शब्द आहेत हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत आणि त्यातही विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणही आहेत. म्हणजे एखाद्या शब्दाचा विग्रह करताना जर विभक्तीचा वापर केला असेल, बरोबर, किंवा विभक्ती प्रत्ययाऐवजी जर काही वेळा शब्दयोगी अव्यय वापरली गेली असतील तर ते विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण असते. बरं, आता आपण हे लक्षात घेतलं. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळू. आपला पुढचा प्रकार आहे उपप्रकार आहे हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार दुसरा, कर्मधारय समास. कोणता? कर्मधारय समास. कर्मधारय समास हा कसा समास असतो? कर्मधारय समासात या समासामध्ये पहा, आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या अगदी सगळ्यात शेवटी त्याची व्याख्या दिलेली आहे. ज्या समासातील दोन्ही पदे, समासात दोन पदे असतात तुम्हाला माहित आहे, दोन शब्द असतात, दोन पद, त्यांना आपण दोन पदे म्हणतो, पहिलं पद आणि दुसरं पद. दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला कर्मधारय समास असं म्हणतात. अतिशय साधं सरळ व्याख्या आहे की ज्या सामासिक, एखादा सामासिक शब्द आहे आणि त्यातली दोन्ही पदं जर एकाच विभक्तीतली असतील आणि ती सुद्धा विशेषतः प्रथमा विभक्तीतील असतील, तुम्हाला विभक्ती माहिती आहे, प्रथमा द्वितीया, म्हणजे प्रथमा विभक्तीतील जर ती दोन्ही पदे असतील तर आपण त्याला कर्मधारय समास असे म्हणू शकतो. दोन्ही पदे एकाच विभक्तीतील आणि विशेषतः ती जर प्रथमा विभक्ती मधली असतील तर तो काय असतो? कर्मधारय समास असतो. उदाहरणार्थ काही वाक्य आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिली आहे. गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. जे गुप्तहेर सीआयडीचे लोक जेव्हा माहिती जमा करतात तेव्हा ते पोलिसाचा ड्रेस घालतात काय? नाही, ते वेगळा ड्रेस घालतात, त्याला वेशांतर असे म्हणतात. दुसरा वेश परिधान करतात, सामान्य लोकांसारखे ते दिसतात. तसे गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. यातला वेशांतर हा सामासिक शब्द आहे आणि याचा विग्रह अन्य असा वेश किंवा वेगळा असा वेश असा होतो. म्हणजे अन्य आणि वेश असे दोन पद इथं आहेत आणि ती एकाच विभक्तीमधली आहेत. किंवा दुसरं वाक्य पहा काय, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. इथं दुष्काळ हा एक सामासिक शब्द आहे. अतिवृष्टी हा सुद्धा सामासिक शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. अति आणि वृष्टी हा सुद्धा एक सामासिक शब्द आहे. परंतु इथला दुष्काळ हा शब्द लक्षात घ्या. दुष्काळ, काळ हा शब्द आहे तिथं आणि दुष म्हणजे वाईट, तर त्याचा वाईट असा काळ, त्याचा विग्रह, दुष्काळाचा विग्रह जर आपण करू तर कसा करू? वाईट असा काळ. आणि म्हणून इथे सुद्धा काय झालं? दोन्ही पदे एकाच विभक्तीतली आली. म्हणून तिसरं पहा, आपल्याला विग्रह करून दाखवलेला आहे, मान हेच धन. त्याचा सामासिक शब्द काय होईल? मान धन. मान हेच धन, मान धन हा त्याचा सामासिक शब्द होईल. किंवा निळा सावळा असा, निळा सावळा असा, मग तो कसा? नील सावळा. त्याचा सामासिक शब्द काय होईल? नील सावळा. कोणाला म्हणतात नील सावळा? नील सावळा शंकराला म्हणतात. कसा आहे? नील सावळा, निळा सावळा. शंकरानं विष प्राशन केल्यामुळे त्याचा गळा कसा झाला होता? निळा झाला होता आणि तो रंगाने कसा आहे? सावळा, म्हणून नील
सावळा. तर इथे काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे असं झालेलं आहे की कर्मधारय समासामध्ये जी दोन्ही पदं असतात ती एकाच विभक्तीतली असतात आणि विशेषतः प्रथमा विभक्तीतली ती असतात. असं जेव्हा असेल तेव्हा तिथे कर्मधारय समास आहे असं आपण म्हणू शकतो. आता तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार विद्यार्थी मित्रांनो आहे द्विगु समास. द्विगु समास. आता हा कसा प्रकार आहे पहा, पुढचे वाक्य पहा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये लिहिलेले आहे पेज नंबर 119 वर. लक्ष द्या. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचे आहेत आणि तक्ता पूर्ण करायचा आहे. सूर्याच्या सोनेरी किरणांनी दश दिशा उजळून निघाल्या. दश दिशा 10 दिशा, बरोबर, 10 दिशांचा समूह. दश दिशा हा काय आहे, सामासिक शब्द आहे. अधोरेखित करा. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. यामध्ये नवरात्र हा सामासिक शब्द आहे, नवरात्रींचा समूह. सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. यामध्ये सप्ताहानिमित्त, वन्यजीव सप्ताहानिमित्त हा सुद्धा एक सामासिक शब्द आहे. 7 दिवसांचा समूह म्हणजे सप्ताह असं आपण म्हणतो. म्हणजे 7 दिवसांचा समूह सप्ताह. म्हणजे पहा आता दिशा, दश दिशा या शब्दाचा, या सामासिक शब्दाचा आपण विग्रह कसा करू, 10 दिशांचा समूह. नवरात्र या शब्दाचा, सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपण कसा करू, नवरात्रींचा समूह. किंवा सप्ताह याचा 7 अहंचा, अहंचा म्हणजे दिवसांचा समूह, तो सप्ताह. आता ही द्विगु समासाची उदाहरणे आहेत. असं का, तर असं आपण का म्हणू शकतो, तर त्याचं कारण असं की द्विगु समासामध्ये पूर्वपद हे संख्या विशेषण असते. म्हणजे समासाचा विग्रह करताना पूर्वपद म्हणजे पहिलं पद जर संख्यात्मक स्वरूपाचं असेल तर त्याला द्विगु समास असं म्हणायचं आहे. आणि म्हणून जेव्हा मी तुम्हाला म्हणेल सप्तरंगी, सप्तरंगी हा शब्द पहा मी फळ्यावर लिहितो आहे, सप्तरंगी म्हणजे काय, याचा विग्रह कसा होईल, 7 रंगांचा समूह. 7 रंगांचा समूह. मग 7 रंगांचा समूह, मग पहिलं अक्षर जे आहे हे कसं आहे, संख्यात्मक बोध होणार आहे. मग जेव्हा संख्यात्मक बोध होईल तेव्हा काय, जेव्हा संख्यात्मक बोध होईल तेव्हा त्याला म्हणतात, पहिलं पद जेव्हा संख्यात्मक बोध तुम्हाला घडवते किंवा संख्यात्मक जेव्हा त्याचा बोध असतो, जेव्हा ते पूर्वपद से संख्या विशेषण असते तेव्हा त्याला द्विगु समास म्हणतात. हे लक्षात ठेवा. द्विगु समासाचं ते उदाहरण किंवा जर त्याचं पहिलं पद हे संख्या विशेषण असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण तत्पुरुष समास जाणून घेतलेला आहे. आणि या तत्पुरुष समासाचं अगदी थोडक्यात विवेचन करतो की तत्पुरुष समास म्हणजे असा सामासिक शब्द की ज्या सामासिक शब्दातील दुसरं पद महत्वाचं असते, तो असतो तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे 3 प्रकार पडतात. एक विभक्ती तत्पुरुष, दुसरा कर्मधारय आणि तिसरा द्विगु. विभक्ती तत्पुरुष समास हा याचं लक्षण असं आहे की जेव्हा याचा आपण विग्रह करतो तेव्हा 2 पदांना विभक्तीने किंवा विभक्ती दर्शक अव्ययाने जोडलेले असते. उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं कष्टसाध्य, जे कष्टाने साध्य, तर ने हा तिथं विभक्तीने जोडलेला आहे ते, म्हणून तो विभक्ती तत्पुरुष समास आहे. कर्मधारय समासामध्ये आपण असं पाहिलं होतं की दोन्ही पद हे प्रथमा विभक्तीतले असतात, एकाच विभक्तीतले असतात. उदाहरणार्थ मानधन, मान हेच धन.
बरोबर. किंवा वेषांतर या शब्दाचं विग्रह आपण अन्य असा वेश असं केलं होतं. इथं दोन्ही पदे एकाच विभक्तीतली आहेत, प्रथमा विभक्तीतली असतात, म्हणून त्या समासाला कर्मधारय समास असं म्हणतात. द्विविभू समास आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा त्या समासातील पहिलं अक्षर हे संख्यात्मक स्वरूपाचं असेल. बरोबर आहे. संख्यात्मक स्वरूपाचं जर असेल तर तो द्विविभू समास आहे असं तुम्ही ओळखलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथं हा तास आपण संपवू. जर तुम्हाला या संदर्भामध्ये काही अडचणी असल्या तर तुम्ही मला फोन करा आणि विचारा.